मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. संगमनेरमधील स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्तानं भव्य पायी पालखी दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं गेलं. गणेशनगरमधील गणेश गार्डनमध्ये विठ्ठू माऊलीची आरती करून दिंडीला सुरुवात झाली. विठ्ठल रुक्मिणीची ड्रेपरी करून विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले. लहान बालगोपाळांनीही आकर्षक ड्रेपरी परिधान केली होती. दिंडीमध्ये वारकरी पेहरावात विद्यार्थ्यांनी विठ्ठू माऊलीच्या गजरामध्ये विविध नृत्य सादर केले. लेझिम आणि टाळमृदुंगाचा गजर करत विद्यार्थी आनंदानं नाचले. दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी स्ट्रॉबेरी स्कूलच्या वतीनं या भव्य पायी पालखी दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं जातं. सुट्टीचा दिवस असतानाही विद्यार्थी या दिंडी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले. या दिंडीविषयी स्ट्रॉबेरी स्कूलच्या प्रेसिडेंट डॉक्टर संजोत वैद्य यांनी माहिती दिली. दरवर्षी आषाढ एकादशीच्या निमित्ताने स्ट्रॉबेरी स्कूल ही भव्य दिंडी सोहळ्याचं आयोजन करत असते. सगळ्या शाळा या आदल्या दिवशी करतात आणि आज मात्र सुट्टी असते. पण हे मी बघितलंय, खूप साऱ्या पालकांना मुलांना आषाढीचं महत्व समजून सांगायला, वारीचं महत्व समजून सांगायला, वारकरी कसा उन्हात आणत त्या पांडुरंगाच्या भेटीने धावत सुटतो कशाची पर्वा न करता हे सांगायला मात्र वेळ नसतो. त्यामुळे स्ट्रॉबेरीने आषाढीच्या दिवशी सुट्टी देणं बंद केलेलं आहे. पण या दिवशी आम्ही सगळ्या पालकांना, सगळ्या संगमनेरकरांना आणि स्ट्रॉबेरीच्या बाल वारकऱ्यांना सामील करतो दिंडीमध्ये, जेणेकरून ते प्रत्येक जण थोडे पावलं का असेना पांडुरंगाचं नाव घेऊन, विठ्ठलाचं नाव घेऊन हे चालतील. आणि जी मोठी दिंडी निघते आळंदी पासून पंढरीपर्यंत, त्या दिंडीचा थोडा तरी आनंद या सगळ्या मुलांना मिळतो. आणि आपली संस्कृती आहे, आपली भारतीय संस्कृती जर जतन करायची असेल आणि मुलांमध्ये जर त्याचं बीज पेरायचं असेल तर त्याची सुरुवात खूप लहानपणी होत असते. त्यामुळे या लहान वयात जे संस्कार होतील ते त्यांच्यासाठी चिरकाल टिकणार आहे. आणि कुठेतरी ही जबाबदारी एक हारीचा वाटा उचलण्याचं काम स्ट्रॉबेरी गेली अनेक वर्ष करत आहे. सगळ्या पालकांचा त्याला सपोर्ट मिळत आहे. सगळे पालक तितक्याच आनंद उत्साहाने या दिंडीमध्ये सामील होतात. माझे टीचर्स पण वेगवेगळे फॉर्मेशन बसवतात. मग कोणी टाळ पथक बसवत आहे, कोणी पावली बसवत आहे, कोणी लेझिम बसवत आहे, कोणी झेंडे असतात, वेगवेगळे डान्स असतात, गाणे असतात. आता विठ्ठल मंदिर मध्ये गेल्यानंतर मुलांचा अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम होईल. तर खूप उत्साह असतो. मला असं वाटतं कुठेतरी घरी बसून आजचा जो आषाढी एकादशीचा पावन पर्व आहे त्याला वाया न घालवता मुलांच्या संस्कारासाठी जर आपण त्याचा वापर केला तर नक्कीच आपण येणाऱ्या भविष्य काळासाठी एक सुसंस्कारित पिढी जी आहे ती निर्माण करू शकतो, असं मला या वेळेला सांगावंसं वाटते. रामकृष्ण हरी. सगळ्या संगमनेरकरांना आषाढी एकादशीच्या
मी खूप खूप शुभेच्छा देते या पावन पर्वावर. आपली जी मुलं आहेत ती नक्कीच भविष्यकाळात एक सुसंस्कृत नागरिक म्हणून आपला नाव लौकिक कमवतील याबद्दल मला खात्री आहे. आणि मॅडम खरंच खूप छान कार्यक्रम बसवतात. धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. आमच्या नातवाची आजी आहे, त्यांचं नातू माझ्या शाळेत आहे आणि त्यांची खूप इच्छा होती की त्यांच्या नातवाला स्ट्रॉबेरी शिकवायचं आणि त्यांची ती इच्छा पूर्ण झाली. माझी वारी चुकली ती पंढरपूरची. यावर्षी मला भेटले, पांडुरंग भेटले, रुक्माई पण भेटली. बालपणापासूनच विद्यार्थ्यांना वारी काय असते हे समजावं आणि या वयातच मुलांवर चांगले संस्कार व्हावेत या उद्देशानं स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूल अशा प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करत असते. या दिंडी सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांबरोबरच पालकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.